म्हणून तर प्रथा आहे, दारात आलंय की आवाज द्यावा. आहेत का घरी, आहेत का घरी, बाहेर आवाज, बेल लावलेली असते ती वाजवायची, नाही तर बाहेरून जोराने आवाज द्यायचा. संसारातही तसंच आहे आणि परमार्थातही तसंच आहे. मंदिरामध्ये जरी आपण गेलो तर मंदिरामध्ये चुपचाप जाऊ नये. त्याच्यासाठी घंट्याची व्यवस्था नाही का. मंदिरात घंटा कशासाठी असतो? आपण अचानक नसते जायचं घंटा वाजवावा. धर्माने घंटा वाजला की ते देव असतात ना, विठ्ठल रखुमाई गप्पच असतात. त्या कोणी नसलं की गप्पा करत बसतात. आपण जसं गेलो काही उठाव द्या, काही उभं राहा विटेवर. लक्ष्मीनारायण, शिव पार्वती, देव कोण दे. आपण तिथं अचानक जाऊ नये. घंटा वाजवा, त्याच्यासाठी घंटा आहे. एक मला म्हणे, महाराज मंदिरात घंटा कशासाठी लावतात? म्हणलं एका घंट्याने घंटा वाजवायला नाही. अरे देवादिकांना सावध करण्याकरता, आपल्यालाही सावध होण्याकरता, आपल्या शरीरामध्ये सुद्धा जे विकारात्मक तत्व आहे, घंटा वाजवले की मंदिरातून ते विकार पळून जातात आणि शुद्ध हृदय होते. मग देवाचं दर्शन होते. आपल्याकरताही घंटा आहे आणि देवाकरताही. अशा पद्धतीने ते घंटा वाजवतात. एक म्हणजे महाराज कासव कशासाठी? आता काही काम, पण दिसते लोकांना तसं बिचारे म्हणतात. तो कासव घंटा समजला कशासाठी, पण कासव का देवासमोर? कासव तर पाण्यात असतो आणि हा असा फरशीवर आणून ठेवला, मरणार नाही का तो कासव? का ठेवतात देवासमोर? त्याचंही कारण, अकारण कोणतंच कार्य नाही, त्याला कारणच आहे. आणि त्या कारणाचं कारण म्हणजे कासव तुम्ही बघा, पाण्यामध्ये असो, नदीत असो, विहिरीत असो. विहिरीमध्ये जर कासव आपण टाकला तर कोणी आजूबाजूला नसताना, कोणाचा आवाज नसताना तो कासव काय करतो? आपले हातपाय मोकळे सोडतो आणि मानही सुद्धा काढतो. कासवाची मान आहे, तो माने सुद्धा मोकळ्या मनाने काढतो. हातपाय असे मोकळे सोडतो, चारही पाय अगदी अशा प्रकारचे, आणि त्याच्यामध्ये जलक्रीडा करतोय कासव. पण कोणी येण्याची चावून त्याला लागल्याबरोबर तो आपले हात पाय अगदी आतमध्ये आवरून घेतो, मानही सुद्धा आवरून घेतो आणि बुडामध्ये चालला जातो कासव. तुम्ही पाहत खरी कासव, मी पाहिलं म्हणून सांगतोय. अगदी विहिरीवर शांत उभं राहायचं, बसायचं आणि पाहायचं. असं भास करायचा की इथे कोणीच नाही, आणि त्याला वाटतं कोणीच नाही. मग तो बरोबर खालून वर येतो आणि वर आला की असं थोडं आपण खोकरलं की लगेच खूप मजा वाटत होती मला. मी तसंच करत, तोच खेळ होता माझा एक लहानपणी. कासवांचं ते तत्व पाहण्याचं, ते माझ्या आज उपयोगात आलं. शिक मिळते आपल्याला कोणाच्या तरी माध्यमातून. आणि झालं बाबा, मंदिरामध्ये गेल्यानंतर आपले इंद्रिय जे आहेत ते सैरावैरा नसावे, ही शिकवण कासव देतोय. काही लोक मंदिरात जातात तरी इंद्रिय आवरत नाही. मंदिरात जातात तरी इंद्रिय आवरत नाही. डोळ्याने देवाचंच रूप पाहायचं असतं, देवाचंच रूप बघायचं असतं. पण देवाचं रूप न बघता मंदिरातल्या गर्दीचंच रूप बघतो मनुष्य. अरे मंदिरात गेल्यानंतर आपले इंद्रिय आवरून घ्यावे. डोळ्याने डोळ्याचं काम करावं, कानाने कानाचं काम, मुखाने मुखाचं काम, हाताने हाताचं, पायाने पायाचं. हे इंद्रिय आहेत ना, मंदिरात गेल्यानंतर देश ते इंद्रिय आवरून घ्यायचे. देव माझा आणि मी देवाचा, बस एवढा संबंध ठेवा. ही शिकवण कोण देते? कासव देते, कासव. म्हणून मंदिरामध्ये कासव आहे. वेड्यात का लोक मंदिरात कासव ठेवणारे? काहीतरी त्याच्या मागे अध्यात्म तत्व आहे म्हणून कासव असतो. चला पुढे. सूत म्हणतात शौनकादिक ऋषी हो, शापित केलं देवी पार्वतीने सर्व देवांना. स्त्री पुरुषाच्या एकांतामध्ये जे कोणी अशा प्रकारचे अडथळे आणतात त्याच्या जीवनामध्ये कधी पुत्र प्राप्त होत नाही. म्हणून पती आणि पत्नीची ताटातूट करू नये, हे शिकवण घ्यायची. चांगला संसार जर चालला असेल दोघांचा तर मस्त चालू द्या त्यांचा संसार.
पण मागून आले आणि त्यांचा संसार चांगला चालतो ना, आपण याच्या पहिल्यापासून किती उड्या मारतो तरी सुद्धा आपला संसार व्यवस्थित होत नाही, अशी ईर्ष्या मनामध्ये आणून दुसऱ्या दोघा पती पत्नीची जर जे ताटातूट करत असतील, ताटातूट म्हणजे चांगलं चाललेल्या घरामध्ये भांडण निर्माण करून देणे, असंही शास्त्र आहे. चांगल्या चांगल्या लोकांचं पतन झालं काही मूर्ख लोकांच्यामुळे. जगात आहेत ते लोक स्वतः करत नसते तर एखाद्याला पैसे देतात आणि सांगतात यांचं जमलंच नाही पाहिजे, दोघा पती पत्नीचं आपलंच पात्र पडलं पाहिजे. असे जे करणारे जे लोक असतात ना, रवरव नरकात गेल्याशिवाय राहत नाही. आपल्या प्रारब्धाने जे आपल्याला मिळत असेल ते घ्या, सुखाने घ्या आणि सुखाने राहा. खुद स्वतः जगा आणि दुसऱ्याला जगू द्या. जीवो और जीने दो. आपणही स्वतः चांगलं जगा आणि दुसऱ्यालाही चांगलं जगू द्या. तो तुमच्या जीवनातला परमार्थ. तुम्ही देवळात नाही गेले तरी चालेल, मंदिरात नाही गेले तरी चालते, कथा कीर्तनातही नाही आले तरी चालेल, पण कधी दुसऱ्याचं चांगलं व्हावं अशी बुद्धी ज्या दिवशी अंतःकरणामध्ये निर्माण होईल त्या दिवशी. आणि हीच शिकवण आपल्याला कथेच्या माध्यमातून मिळते, म्हणून त्याचा स्वीकार करावा. याच्यासाठीच कथा कीर्तन आहे, याच्यासाठीच परमार्थ आहे. देवी पार्वतीने शाप दिला, निसंतान व्हाल तुम्ही. आणि वस्तुस्थिती खरी आहे, आजही आपण अनुभवतो. आता अग्नी विचार करतोय की मला हा दाह शांत होत नाही, काय करू. देवाने सांगितलं आम्ही सुद्धा प्रयत्न केले परंतु आम्हालाही शक्य होऊन नाही राहिलं. मग आता हे जे तुम्ही वीर्य ग्रहण केलं, भक्षण केलं, पर्वतावर टाका. म्हणून त्याने ते पर्वतावर टाकलं, अग्नी मोकळा झाला. पण पर्वतालाही सहन झालं नाही, आपोआप पर्वत भडकायला लागले, अग्नी निर्माण व्हायला लागला. पर्वताने सुद्धा ते जे असणार वीर्य आहे समुद्रात टाकलं. समुद्रामध्ये टाकल्यानंतर समुद्रालाही ते सहन झालं नाही, कारण समुद्रामध्ये मुळातच अग्नी असतो, त्याला वड वानळ नावाचा अग्नी म्हणतात. मुळात तो अग्नी आतमध्ये, हा अग्नी पुन्हा वरून आला, आणखी दाह सुरू झाला. आता मात्र असणार जे काही वीर्य आहे ते समुद्र बोलायला लागला, आता माझ्याकडनं हे सहन होत नाही, काय करावं. पुन्हा ते नदीच्या सानिध्यामध्ये आलं, गंगेच्या सानिध्यामध्ये आलं. गंगेला तर मुळीच सहन होत नव्हतं, काय करावं. मग अग्निदेवाला पुन्हा आज्ञा दिली. अग्निदेवाने ते कार्य देवाच्या सांगण्यावरून केलं आणि त्यांना सांगितलं की हे जे वीर्य आहे हे विशिष्ट प्रकारच्या स्त्रियांच्या सानिध्यात त्याची गर्भस्थापना करा. म्हणून सप्त ऋषी पैकी 6 ऋषीच्या स्त्रिया कोण्या क्षेत्रामध्ये आल्या, प्रयागराजला आल्या. सकाळी ब्रह्म मुहूर्तावरती त्या आल्या, त्यांनी त्या संगमावरती स्नान केलं. थंडीचे दिवस होते, मार्गशीर्ष महिना होता, थंडी वाढायला लागली होती आणि आंघोळी गंगेच्या पाण्यामध्ये थंडगार पाण्याने आंघोळी. थंडी वाजल्यामुळे त्यांनी अग्नी प्रज्वलित केला, अंग शेकायला लागल्या. त्या 6 स्त्रिया, एक नाही आली त्याच्यात, बाकी 6 ऋषीच्या स्त्रिया आल्या, ओले अंग ओले कपडे अंगावरती आणि अंग शेकत होत्या. ती संधी पाहिली अग्निदेवाने आणि असणार ते वीर्य त्यांच्या गर्भामध्ये स्थापन केलं. अग्नी आता मोकळ्या मनाने मुक्त झाला, पण त्या स्त्रियांना ते सहन होत नव्हतं, काय करावं काही कळत नाही. म्हणून त्या स्त्रियांनी जे असणार गर्भाची अवस्था होती ती गर्भ अवस्था एका वनात टाकली, त्याला सरकुंडीचं वन म्हणतात. त्याच्या लंब्या लंब्या काड्या असतात, पोकळ असतात आणि त्या अग्नी निर्माण करण्याकरता उपयोगाला येतात. सरकुंडीचं वन
त्या वनामध्ये ते वीर्य टाकल्या त्या पुत्र टाकल्यानंतर परिणाम असा झाला की आता ह्याही मोकळ्या झाल्या, त्या तत्वापासून त्या स्त्रिया मुक्त झाल्या. पण ते जे बालक होतं त्या सुरकुंडीच्या वनामध्ये अगदी सुंदर बालक, सामान्य नव्हे, कारण भगवान शंकराच्या वीर्यापासून निर्माण झालेलं ते बालक आहे. योगायोगाने त्याच मार्गाने त्याच दिशेने विश्वामित्र राज ऋषी आले. विश्वामित्र आल्यानंतर ते दिव्य बालक होतं, ते काही सामान्य होतं का, असामान्य बालक होतं. त्यांनी सांगितलं, हे ऋषीवरा, ते बालक बोलायला लागलं, हे ऋषीवरा, माझा या ठिकाणी जन्म झालेला आहे, मी एक सामान्य बालक आहे, परंतु तुम्ही योगायोगाने आलात तर माझं या ठिकाणी संस्कार कर्म करा. याच वयामध्ये याच अवकाशामध्ये माझी संस्कार स्थिती निर्माण करा. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, संस्कार स्थिती करायला हरकत नाही, पण मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय आहे. विश्वामित्र म्हणतात, मी गांधी नरेश यांचा पुत्र आहो, क्षत्रिय आहे, मी हे कार्य करू शकत नाही, मला अधिकार नाही. त्यावेळेस त्या बालकाने सांगितलं, चिंता करू नका, हे सर्व हक्क मी आज तुम्हाला देतोय, तुम्ही ब्रह्म ऋषी मध्ये एक ऋषी व्हा, तुम्हाला ब्रह्मत्व प्राप्त होईल. आणि मोठे मोठे ऋषी सुद्धा तुम्हाला ब्राह्मण म्हणतील, ब्रह्म ऋषी म्हणतील. वशिष्ठ महाराजही सुद्धा तुम्हाला ब्रह्म ऋषी संज्ञा देतील. तुम्ही माझं अशा प्रकारचं कार्य करा. ऐकलं, विश्वामित्राला याची गरजच होती. लगेच त्यांनी त्या मुलाचं नामकरण वगैरे काय असेल ते जे 16 संस्कार आहेत ते 16 संस्कार केले आणि यांना ब्रह्मत्व प्राप्त झालं विश्वामित्राला. योगायोगाने ते निघून गेल्यानंतर त्या सानिध्यामध्ये आणखीन एक महात्मा आले, त्यांनी त्याचं संगोपन केलं. आणि काही कालांतराने एकांतामध्ये तो बालक होता, तर तिथे कृतिकाधिक नक्षत्र स्त्रिया, ते रडू लागलं बालक, आता भूक लागली त्याला, म्हणून कृतिकाधिक जे 27 नक्षत्राने त्यातल्या त्या कृतिकाधिक पहिल्या असणाऱ्या 6 स्त्रिया आल्या. आणि त्या 6 स्त्रिया त्यांना दूध पाजू लागल्या. जसं दूध पाजण्याची तयारी केली तशी असणाऱ्या त्या बालकाने 6 स्त्रिया आहेत, 6 स्त्रियाचं दूध आपल्याला पिता आलं पाहिजे म्हणून त्याने 6 मुख तयार केले आपल्या देहाच्या सानिध्यामध्ये. तेव्हाच त्यांचं नाव त्या ठिकाणी षडानन पडलं. षडानन म्हणजे 6 मुखाचा षडानन. आणि कृतिकाधिक त्या स्त्रियांनी त्यांना दूध पाजलं, यांनी 6 मुखाने प्राशन केलं. त्यामुळे तो पुत्र कोणाचा पुत्र बनला, दूध पिलं म्हणून, त्या कृतिकांचा, म्हणून त्याचं एक नाव पडलं कार्तिकीय भगवान की जय. त्यालाच कार्तिक स्वामीचं म्हणतात. आणि स्कंद हे सुद्धा त्यांना एक नाव पडले. स्कंद कार्तिकीय अध्यक्षा प्रकारच्या नावाने ते युक्त झाले. षडानन या नावाच्या योगाने ते युक्त झाले. आणि झालं बाबा, मग ते वृद्धिंगत झाले, वाढू लागले. आणि वाढत असताना ते क्रौच पर्वतावर गेले. इंद्रादिक देवानी, भगवान विष्णूने, आदी सर्व लोकांनी त्यांना शक्ती दिली, शक्ती अस्त्र दिलं. हाच शिवपुत्र आहे आणि हाच तारकासुराचा वध करणारा आहे म्हणून दिव्य शक्ती अस्त्र षडाननाला, कार्तिकेयला दिलं. क्रौच पर्वतावर ते गेले आणि त्या मोठ्या पर्वताला ते खसवू लागले ते शस्त्राच्या योगाने. एवढा मोठा क्रौच पर्वत पर्यंत जी भूमी सपाट करायला सुरुवात केली. आता जसे हे रोड बनवून राहिले ना, काही काही मोठे मोठे पर्वत आहे, पण ते मोठे मोठे पर्वत सुद्धा पर्वतातून अगदी जाण्यासाठी पहिले छोटे रस्ते होते, तर मोठे मोठे पर्वत जिशेबीने अगदी खणून काढले. पातूरचा घाट पाहतो किती अकुंचित होतो, सगळा पहाड मोकळा गेला आणि रस्ते 80 फुटाचा रोड अशा प्रकारचा. ही सरकारची योजना आहे. हे कार्य आमच्या कार्तिकेय भगवंतांनी केलं.
शक्तीच्या माध्यमातून मोठे मोठे पर्वत अगदी भुईसपाट करायला आरंभ केला. मग सर्व देव त्या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना शांत केलं. आणि पार्वतीलाही सुद्धा पाहणा आला, पान्हा. आणि ज्यावेळेस पाहणा आला त्यावेळेस मला नक्की पुत्र झाला आणि तो माझा पुत्र कुठेतरी व्यवस्थित सुखरूप आहे हा शंकराच्या वीर्यापासूनच झाला असावा, म्हणून देवी पार्वतीला पान्हा आला. आपोआप दूध गळायला लागलं स्तनांमधून. अशी अवस्था होत असते. पण केव्हा? लहान बालकाला जेव्हा भूक लागते तेव्हा. हा नियम आहे व्यवहाराचा, हा प्रकृतीचा नियम आहे. आई जर कामामध्ये गर्क असेल, तिचं जर लक्ष नसेल बालकाकडे, जास्त काम आहे त्यांनी कामच करत बसते, बालकाला पाजायची भूलते. आठवण असते तिला, पण एवढं काम झालं की मग बाळाला घेऊनच बसणं, एवढं काम झालं की बाळाला घेऊनच बसणं. ते काम करत राहते, परंतु बालकाला मात्र जास्त भूक लागली की ते रडायला लागते बालक. आणि मग आईला पान्हा फुटतो. मग ती म्हणते नाही, आता बाळाला भूक लागली, आता पहिल्यांदा त्याला पाजावं लागेल. हा व्यावहारिक दृष्टिकोनातला सिद्धांत शिवमहापुराणामध्ये सांगितला. पार्वती पते हर हर महादेव. पार्वती शिव पार्वती पुत्र आहे हे कळालं. मग त्यांना सांगण्यात आलं कार्तिक ऋषी महाराजांना की तुम्ही शिवपुत्र आहात. शिवपुत्र आहात म्हटल्याबरोबर कैलासाच्या सानिध्यात सर्व देवाने त्यांना आणलं. भगवान शिव पार्वती बसलेले होते. यांनी सांगितलं हे तुमचे आई वडील आहेत. म्हटल्याबरोबर कार्तिकेय धावत धावत गेले. छोटे शरीर धावत धावत टुनकून आपल्या बापाच्या मांडीवर बसले. आणि भगवान शंकराने अगदी त्यांना कुरवाळलं. पार्वतीने कार्तिकेयला घेतलं, आपल्या हृदयाला लावलं. अगदी मन शांत झालं, हृदय अगदी स्थिर झालं. आणि त्या असणाऱ्या कार्तिकेयला आपला अधिकार दिला, नामकरण केलं त्यांचे. आम्ही ज्याचे आई वडील आहोत. सगळ्यांना आनंद. आकाश मार्गाने पुष्पवृष्टी होते, जय घोष होतो. शिव पार्वती पुत्र कार्तिकेय भगवान की जय घोष त्या ठिकाणी झाला. आणि नंतर मात्र संकल्पाने ते वाढायला लागले. संकल्पाने मोठे व्हायला लागले. बालक स्वरूप पण तेज पुण्य स्वरूप भगवान कार्तिकेय स्वामीच. मग दिव्य शक्ती प्रदान दिल्या त्यांना. आणि पार्वतीने सांगितलं की माझा जो पुत्र आहे तो सामान्य नाही, याला सेनेचा सेनापती बनवा. म्हणून भगवान कार्तिकेय देव सेनेचे सेनापती झाले. अधिकार सैन्य सेनापती सर्व सैन्य यांच्या ताब्यामध्ये होतं. आणि अगदी अशा प्रकारचं अस्तित्व निर्माण केलं. योगायोगाने एकांतामध्ये कार्य करत असताना काही राक्षस लोक आले. हजारोच्या संख्येने आले राक्षस लोक. कार्तिकेयने एकट्यानेच त्या सगळ्यांचा निपात केला आणि त्यांना विजय मिळाला. परिणाम असा झाला की खऱ्या अर्थाने हा आता तारकासुराचा वध करण्यासाठी समर्थ आहे, अशी भूमिका निर्माण झाली. नंतर देवांनी प्रस्ताव मांडला. कार्तिकेयला सगळा सिद्धांत वृत्तांत सांगितला. तुमची निर्मिती भगवान शंकराच्या आज्ञेने अशा पद्धतीने झाली आणि आता तुम्ही त्या राक्षसांचा वध करावा अशी आमची इच्छा आहे. कार्तिकेयने सांगितलं चिंता करायची नाही, फक्त मला शक्ती द्या, मला आशीर्वाद द्या, जे काम करेल. सगळ्यांना प्रणाम केला भगवान कार्तिकेयने. सगळ्यांनी त्यांना आशीर्वाद दिला, शस्त्र अस्त्र त्यांना दिले. भगवान कार्तिकेयाला त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला रथ देतो, रथावरती बसा आणि युद्धाला आरंभ करा. कार्तिकेयने सांगितलं ठीक आहे, मी रथाचाही स्वीकार करेल, परंतु माझं जे आवडतं वाहन आहे पहिल्यांदा त्या वाहनावर बसेल. म्हणून कार्तिकेयचं जे आवडतं वाहन आहे काय? मयूर. मोर. मोरावर बसले आणि आकाश मार्गाने भरारी मारली आणि यथार्थ रीतीने असणाऱ्या तारकासुराचं सैन्य यांच्यावर तुटून पडलं.
ब्रह्मादिक देव भगवान विष्णू आदी आदी सर्व वरुण इंद्रादिक देव युद्ध करायला लागले, परंतु असणाऱ्या त्या तारकासुराने त्यांना परास्त केलं. भगवान शिवही सुद्धा त्या युद्धामध्ये भाग घेतात, कारण कुमारखंड आणि युद्धखंड जवळ जवळच आहे. घनघोर युद्ध झालं त्या ठिकाणी, परंतु तारकासुर कोणाला आटोपत नव्हता, कारण वरदानच तसं होतं त्यांना, तू शिवपुत्राच्या हाताने मरशील. म्हणून आता सगळे परास्त झालेली विनंती केली कार्तिकेयला, हे भगवान कार्तिकीय, आता तुम्ही आपला पराक्रम दाखवा. मग भगवान कार्तिकेय शक्ती आपल्या हातामध्ये घेऊन रणभूमीमध्ये उतरतात. युद्ध सुरू होते. त्यावेळेस तारकासुर हसायला लागला. ओ तर तू शिवपुत्र आहे आणि मला मारण्याची कोशिश करतोय, एवढासा बालक मला काय मारणार? गदगद हसायला लागला. त्यावेळेस मात्र असणारे भगवान कार्तिकेय म्हणतात, जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या म्हणा, जाऊ द्या जाऊ द्या ना, अरे जाऊ द्या दिले, जाऊ द्या दिले, वापिस नका बोलू दिले. लय समजदार आहे हे लोक माणसापेक्षा. हो बरं, आलं की येऊ देत जा आणि साईड देत जाते, कारण आपण त्यांच्या रस्त्यात आहो ना. त्यांचा नेहमीचा रस्ता आहे. येऊ द्या, आणू नका, असं बुजाडून देऊ नका. करायची असो हाकलली असती, बाया तुडवल्या असतील तिनं उलटे, उलटी हाकलली. बसा खाली. काहीच करत नाही तुम्हाला ते अजिबात. मस्त जाऊ दे, जाऊ बाबा, जाय की जाईल. आता हा जमलं झालं. लय सोपं आहे. शांती ही शक्ती नाही, शांतीचं प्रतीक आहे. तुम्ही फक्त मुकामणी उडणारे जे होईल ते पाहिजे. हे गणित लावायचं नाही, अशा ठिकाणी चालेल. फक्त रस्त्याच्या शांत बघा, त्याच्याकडे पाहू नका. माझ्याकडे पाहतात तसं काय झालं, मी चांगला दिसो न दिसो तसा नाही म्हणाली जाईल मैदानाचा. पण असं काय त्याच्याकडे पाहतात, चुपचाप चालत त्याचं नंबर. खूप बरी आहे तो माणसापेक्षा. कोणतरी म्हटलेलं आहे, गेली सांगून ज्ञानेश्वरी आणि माणसा परास मेंढरोबरी. कोणा कवी आहे मला आठवत नाही, तो कवी पण मस्त नाही. खरंच आहे ते. माणसापेक्षा जनावर पशु पक्षी बरे, मेंढर बरे. एकीनं उडी टाकली की सगळ्यात जातात मेंढ्या. अवस्था तसं मात्र आपणही सुद्धा आपल्या स्थानावर बसायचं. संकटही जरी आपल्यावर आला तरी शांत बसा. मोठा धोंडा आला, दगड आला तरी शांत बसा. हो, तरी शांत बसा. येईल तो धोंडा, पण आपल्या जवळ आला की अशी उडी मारेल की आपल्या डोक्यावरून जाईल, पण तुम्हाला धक्का नाही लागू देणार. हा आमचा अनुभव आहे. घडलेली घटना आहे माझ्या जीवनात, सांगत नाही, वेळ जातो त्याच्यामध्ये. आणि आत्मस्तुती सुद्धा होते. फक्त विश्वासाने सांगतो की केवढंही संकट येऊ द्या, भगवंताचं चिंतन करा, निवारतो परमात्मा. संकट निवारण्याचं कार्य त्याचं आहे संकटामध्ये, आणि तसंही त्याचं नामस्मरण करण्याचं कार्य आपलं आहे. परमार्थ करत राहा. परमार्थाचे अनुभव आल्याशिवाय राहत नाही, ते कळणार नाही. फक्त तुमची परीक्षा तर पाहत असतो. बरं, हा भक्तीपासून वंचित होतो, ठीक आहे. अरे काही झालं तरी चालेल. जरी हे आकाशवर पड पाय, ब्रह्मगोळ भंगा जाय,
वडवानर विश्वरूप खाय परी मी तुझीच आस पाही विठोबागा न करी अनिकाचा पांगीला नामधारक तुझाची अंकिला. नामधारकामध्ये फार शक्ती असते. नामस्मरण करणारामध्ये फार शक्ती असते. ते जगाला दाखवत नाही ती शक्ती, आपल्या जवळच असते. उपयोग करत नाही शक्तीचा ते, पण ज्यावेळेस स्वतःवर काही असं संकट येतं त्यावेळेस ती शक्तीच आप होऊन त्या जीवाचं संकट निवारण करत असते. फक्त विश्वास लागेल, श्रद्धा लागेल आणि जीवनामध्ये असे काही प्रयत्नही सुद्धा लागतील. संकल्प लागेल. शुद्ध संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. प्रत्येकाच्या शरीरामध्ये दिव्य शक्ती आहे, ती फक्त जागृत करा आणि गुरुच्या कृपेने ती जागृत होते. नंतर संकल्प करा. तुमचे संकल्प सिद्धीला गेल्याशिवाय राहणार नाही. सात्विक संकल्प करा. शुद्ध संकल्पाचा दाता नारायण. म्हणून तर श्रीराम महाराजांनी संकल्प केला 5व्या वर्षीचाही सुद्धा सिद्धीला जातो. का? सत्य संकल्प आहे. चांगला संकल्प करा, जीवनात चांगलं होईल. दुसऱ्याचं चांगलं व्हावं अशी भावना ठेवा. दुसऱ्याचं चांगलं चिंतन व्हायला पाहिजे, तर आपल्याला कसं नाही झालं पाहिजे. बरं, हे सुद्धा लोकांच्या अंतःकरणामध्ये त्यांना चांगलं म्हणतात, त्यांचंच नाव घेतात. असं नको करू. दुसऱ्याचं चांगलं झालेलं चांगलं दिसलं पाहिजे, तर आपण माणूस, तर आपण देवाचे भक्त. नाही तर हे जाणारे जनावर बरे. जीवनातलं अस्तित्व आहे. भला करे सो भला ही होगा, करके देखो रे भाई, बुरा करे सो बुरा ही होगा, कभी न करो रे भाई. चांगलं करा, चांगलंच होईल. वाईट करा, वेळ लागणार नाही. ताबडतोब अनुभव येतील, ताबडतोब. मग आवडण्याची कोशिश कराल तर ते आवडला जाणार नाही. आणि मग समजेलही सुद्धा तुम्हाला, अरे आपण असं केलं म्हणून हे असं झालं. आता काय फायदा? अब पछाता होत का जो चिडिया चूक गई खेळ. म्हणून सावध राहा. संसारही सावधगिरीने करा आणि परमार्थ ही सावधगिरीने करा. साधू संतांवर मोठे संकट आले. गुरुंना विष पाजण्यात आलं. विष. परिचयाचे असतील महाराज ज्यांची संगती आम्हाला जीवनात मिळाली, वासुदेवजी महाराज अकोट. एका स्त्रीच्या अंतःकरणात वेगळीकता निर्माण झाली. महाराजांनी स्वीकार केला नाही त्या वस्तूचा, त्या गोष्टीचा. चरित्र्यावर दाग लागेल म्हणून. असं का? बरं, यांना दूध घ्यायला. ठीक आहे, दूध घ्यायला येईल. सोबतचे माणसं दूध घ्यायला सगळ्यांना दिलं. यांना मात्र त्याच्यात काहीतरी टाकलं. आता काय टाकलं हे का तुम्हाला सांगण्यासारखं आहे का? आणि तुम्हाला का माहित नाही का काय टाकत असता? टाकल्याबरोबर महाराजांनी घेतलं ते, पण घेतल्यावर कधी गळाच, आवाजच देशा प्रकारचा खलास. स्वतः महाराजांनी सांगितलं हे आम्हाला. त्या कालखंडात असं असं होते बरं का. म्हणून सावधगिरीने जीवन जगा. एवढं कठीण आहे हो, परमार्थ करणं एवढा सोपा नाही बाबा. पण चला, गुरुचं चिंतन करून निघावं लागतंय. बाहेर पाय टाकावा लागतात. गुरुदेव आता तुम्हीच आमचा सांभाळ करणारे. एवढ्या लोकांमध्ये बोलणं आणि तिथे एखाद्याच्या मनात जर एखादा शब्द भरला लागला आणि तो जर त्या वृत्तीचा असला तर काय करेल सांगता येत नाही. आपण एकटे असतो, अनेक गावामध्ये आपल्याला जावं लागतं. माझ्यासोबत असली व्यवस्था तर संगीतकार बोलवतो आहे, पण माझ्याकडे सुद्धा ग्रुप आहे. पण बहुतेक कथा माझ्या सिंगलच असतात. कारण संगीत नसलं की जास्त सांगण्यात येतं, आणि संगीत नसलं की त्याचा थोडा टाइम पासही होतं. वाटतं चांगलं ते. आता पुढची कथा संगीतच कथा आहे. पुढची येणारी जी कथा रामकथा आहे, सुंदर प्रकारचं. आणि आनंद येत असतो. तर जीवन जगत असताना जरा विचार करून जगावं. मग कुठं जावं, कसं जावं, काय जावं, काय खावं, काय प्यावं. काही तो बोलण्यात आपलं काम करून जातं. हो, अशी शक्ती आहे बाबा लोकांच्याकडे. आपल्याशी बोलतात, बोलण्यात. जसं कली, सुरुवातीला कली निर्माण झाला, राजा परीक्षितीवर आपला प्रभाव
काढला आणि त्याने साधूचा अपमान केला. तसं आपल्या जीवनामध्ये काहीच्या बोलण्यावरूनही परिणाम होते आणि काहीच्या इच्छा खाल्ल्यावरूनही परिणाम होत. जसं अन्न खाल तसं मन बनेल, जसे खाल अन्न तसे होईल मन. म्हणून कुठं खावं, कसं खावं, किती खावं. महाभारतातलं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहित आहे. एवढी मोठी संकटात पडलेली जी द्रौपदी होती, द्रौपदीला भीष्माचार्य वाचवू शकले नाही. नंतर ती बोलायला लागली, ज्ञान सांगता संकटाच्या वेळेस तुम्ही का वाचवलं नाही. त्यावेळेस मात्र सांगितलं भीष्माचार्यांनी, देवी बरोबर बोलली बाळा तू, पण मी दुर्योधनाच्या घरचं खाल्लं होतं म्हणून त्याच्यासारखं मन झालं. तुझी वस्त्र फेकण्याची सुरुवात होती तरी सुद्धा मी काहीच करू शकलो नाही. का? अन्न खाल्लं. म्हणून कुठं कसं खूप विचार आहे त्या तत्वामध्ये. आणि जोपर्यंत मन प्रांजळ आहे, स्वज्वळ आणि शुद्ध आहे, तोपर्यंत हरकत नाही. पण एकदा का मन गढूळ झालं की मग तर मात्र विचार करावाच लागतो. ही महत्वपूर्ण भूमिका आहे. आणि माझं तसंच असतं प्रत्येक गावामध्ये सुद्धा की बाबा होता होईपर्यंत एकाच ठिकाणी व्यवस्था करा, एकाच ठिकाणी खाणं पिणं, एकाच ठिकाणी सगळं असं. आता हे आपलं नवीन जुनं गाव आहे 13 वर्षापासून, त्याच्यामुळे सगळ्यांच्या अंतःकरणात प्रेम आहे. ज्यांनी ज्यांनी बोलावलं त्याच्याकडे आपण जातोच. फक्त बुकिंग झाली की मग नाही जमत. आणि 2-4 दिवस कोणी होंगत नाही. सुरुवातचे 2-4 दिवस कोणी नाही. आणि जसे जसे दिवस कमी 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 होत जातात, माझ्याकडे या, माझ्याकडे या, आमच्याकडे या. इकडे बुकिंग झालेली असते. ही बाई बुकिंग करते ती वेगळी, हा बुवा बुकिंग करते ते वेगळं. माझ्याकडे येतात काही, मी म्हणतो त्या दोघांच्याकडे जा, ते म्हणतील तसं बंदा हजीर आहे. त्याने म्हटलं इकडे जा, ढकला दूर दूर, काही चिंता नाही. पण मी कोणाला स्वतःहून म्हणत नाही. म्हणतात मला लोक महाराज आमच्याकडे हरकत नाही, पण यांना विचारा, सूत्रधार द्या त्यांना विचार. आता सगळी बुकिंग झालेली आहे. आता काही बघ, फक्त मस्त दर्शन घ्यायची, दुरून आनंद एकमेकाला बघायचं आणि 5वं वर्ष पूर्ण करायचं. गोपाल कृष्ण भगवान की जय. सूत म्हणतात शौनकादिक ऋषी हो, याप्रमाणे वास्तवता आहे. भगवान परमात्म्याचं अस्तित्व आहे, संतांचं अस्तित्व आहे. संत आपल्या जीवनामध्ये तो सिद्धांत देतात अनुभवाचा. भगवान कार्तिकीय युद्धाच्या सानिध्यात उपस्थित आहे. घनघोर युद्ध सुरू आहे आणि कार्तिकीयच्या माध्यमातून असणाऱ्या त्या ठिकाणी तारकासुराचा घनघोर युद्धाच्या माध्यमातून वध होतो. स्कंद भगवान की जय, कार्तिकीय भगवान की जय. त्याचा वध करण्यात येतो आणि देवादिकांना आनंद निर्माण होतो, जयघोष केला जातो. आनंद वाटला, आपलं सुख सगळ्यांना देवलोकांना मिळून दिलं म्हणून अगदी विशिष्ट प्रकारचा आनंद झाल्यावर आपापल्या ठिकाणी जातात. आता भगवान शिव पार्वती आपल्या पुत्राला म्हणजे स्कंदाला, ती स्कंद माता, स्कंद माता म्हणजे पार्वती माता, शिवजी आपल्या कैलासामध्ये त्यांना नेतात. तिथे आता ते राहायला लागले. सुंदर आनंद निर्माण व्हायला लागला. कुमारखंडाचं एक विशिष्ट तत्व आहे, त्या ठिकाणी चिंतनामध्ये घेऊन आणि पुढे वाटचाल करून एके दिवशी माता भगवती स्नान करत असताना देवी पार्वतीच्या 2 सख्या, एक जया आणि एक विजया, अखंड त्यांच्या सोबत राहत होत्या. विशेष स्नान वगैरे घालत असताना त्याच येत होत्या. सुंदर अशा प्रकारच्या स्नानाची व्यवस्था त्या ठिकाणी केली होती. जसे आजकाल लोक स्विमिंग पूल करत आहेत ना स्नान करण्यासाठी, इथे विहार स्नानाचा करण्यासाठी, तसं पार्वतीसाठी सुंदर अशा प्रकारचं एक छोटं तळ तयार होतं. त्याच्यात गुलाब जल वगैरे आणि सुंदर स्नान करण्यासाठी सुंदर रमणीय ठिकाण होतं. तिथे देवी पार्वती दररोज स्नान करत होती. सख्या होत्या, त्या सख्या तिला उठणं वगैरे लावत होत्या आणि स्नान घालत होत्या देवी पार्वतीला. आणि त्या सख्या जवळच्या असल्यामुळे त्याच्यातील असणारी जया नावाची जी सखी आहे ती म्हणते, देवी पार्वती
भगवान शंकराचे बरेचसे दास करणारे, दास्यत्व करणारे त्यांचे दास आहेत, सेवक आहेत. पण तुम्ही कोणताच सेवक ठेवला नाही, कोणता दास ठेवला नाही. आपल्याला सुद्धा तुमच्या मनचं ऐकणारा कोणीतरी दास हवा. न जाणो कोण्या वेळेस काय प्रसंग घडेल काय सांगता येते का. एखादा द्वारपाल असावा. देवी पार्वतीने एवढं मनावर घेतलं नाही. हा, तिला वाटलं तुम्ही आहे ना, मग काय गरज आहे, ठीक आहे. एके दिवशी असा प्रसंग घडला की नंदिकेश्वराला समोर बसवलं. असतातच ते नंदिकेश्वर समोर आहेत. देवी पार्वती स्नान करत आहे. अशा वेळेस अचानक भगवान शंकराला काहीतरी काम पडलं, म्हणून ते त्या ठिकाणी आले. नंदीने सांगितलंय सुद्धा, प्रभू आईसाहेब आतमध्ये आंघोळ करतात, नका जाऊ, चल बाजूला हो. आता वाहनच आहे त्याच्यामुळे नंदी ठीक आहे बाबा, बाजूला झाला. एकदम शिवजी आतमध्ये आले. आतमध्ये येतात तर स्नान सुरू होतं. त्या स्त्रिया लाजल्या, जया विजया. आणि देवी पार्वतीने अंगावरती व्यवस्थित वस्त्र धारण केलं, ओले वस्त्र होते, आणि तशीच पाण्यातून आतमध्ये गेली आणि वस्त्र बदलून समोर आली. स्वामी, एवढ्या अर्जंट मध्ये तुम्ही आलात, काही काम होतं? हा देवी, काम होतं. ठीक आहे, काय जे असेल ते त्यांनी एकमेकाशी संवाद केला आणि नंतर शिवजी निघून गेले. आता मात्र पार्वतीच्या लक्षात त्या सखीचं बोलणं आलं. बरोबर आहे, नक्की दारात आपलं ऐकणारा पाहिजे. नंदी त्याच ऐकणारा होता, आपलं ऐकणारा पाहिजे. त्याच्यामुळे त्याने घरात येऊ दिलं. बरं झालं हे होते, आणि दुसरं धसकट आला असतं तर मग कशी अवस्था झाली असती. म्हणून एक दिवशी स्नान करत असताना देवी पार्वतीने, असं वर्णन आहे शिव महापुराणामध्ये, की आपल्या अंगाचा मळ काढला आणि मळाची एक मूर्ती बनवली. चरित्र जरा विचित्र आहे. हे चरित्र जरा विचित्र आहे, पण ते अगदी सचित्र करून तुम्हाला सांगण्याची कोशिश करतो गुरुदेवाच्या कृपेने. अंगाच्या मळापासून एक मूर्ती बनवली, असं वर्णन आहे. अंगाचा मळ, इतका मळ असेल का हो पार्वतीच्या अंगावर. काही काही शिल्प्या झाडणारे असतात ना, त्यांना शेंडाही माहित नसते, बुड काही माहित नसते, पण बोलल्याशिवाय राहत नसतात. त्यांना माहित आहे की याची काय काय भोगा लागेल आपल्याला, याचा विचार ते करत नाही. जे तोंडात आलं ते बघून द्यायचं. इतका मळ होता का पार्वतीच्या अंगावर की तिने मूर्ती बनवली. एवढा मळ, दररोज अंग धुत नव्हती का ती, जुम्मे के जुम्मा आंघोळ करत होती का. मग मळाचा गणपती तयार होतो, बालक तयार होतो, तर एवढा मळ तिच्या अंगावर कसा आला. साहजिक आहे प्रश्न उठणं, पण गलत प्रश्न आहे. पण ठीक आहे, गलत प्रश्नाचं सुद्धा उत्तर शिवपुराण देते आपल्याला. असं आहे, देवी तर दररोज आंघोळ करत होती, त्यामुळे अंगावर मळ असणे शक्यच नाही. पण वर्णन आहे की मळाचा गणपती, तेही बरोबर आहे. ते कसं, तर जया आणि विजया पार्वतीला आंघोळ घालण्याच्या अगोदर तिला कापूर कस्तुरी युक्त सुगंधित उठणं तिच्या अंगाला लावत होते. कापूर कस्तुरीचं सुंदर उठणं, अगदी पूर्ण शरीराला त्या उठण्याचा लेप लावत होते. जशी चंदनाची उटी असते की नाही, पांडुरंगाला चंदनाची उटी लावतात आंघोळीच्या अगोदर. ती प्राक्षाळ पूजा पहा, देवाचं स्नान पहा, सकाळी सकाळी युट्यूबवर सुद्धा पाहायला मिळते. सकाळी सकाळी देवाची आंघोळ असं पाहायला पाहिजे. देवाची आंघोळ कशी होते, संतांची आंघोळ कशी होते. आपण आंघोळी कसं करतो, आंघोळ कशी करतात ते पहा, मग आंघोळ करतात. सगळं मिळते ना, चांगलं मिळते पाहण्याकरता, पण ते नाही पाहणार, दुसरंच पाहत नसतील. परिणाम असा आहे की ते उठणं अंगाला लावायचं आणि नंतर आंघोळ करायची. तर उठण्याचा लेप देवीच्या मनामध्ये आलो. आपण सुद्धा आपला एक पहारेकरी, एक सेवक निर्माण केला पाहिजे. म्हणून जे उठणं लावलं होतं ना,
चांगलं आहे का? सुंदर कापूर कस्तुरी युक्त शुद्ध उठणं, पवित्र उठणं. ते पवित्र उठणं आपल्या अंगाचं काढलं, हा मळ आहे तो. अंगाचा मळ नाही, उठणं पवित्र. चंदनाची उटी, कस्तुरीची उटी, कुंकुम केशोरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुणझुणू त्यांनी पुढे चिन्ह घागरिया, पुढे गणपती मंगलमूर्ती. जय देव जय देव जय मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. और ती एवढी विशेष आहे, पण कशी कशी म्हणतो आपण, धर निमाय जागा. सुख करता दुःख हरता वारता विघ्नाची. आरतीवर 9 दिवस बोलल्या जाते, म्हणून राहू दे इथंच आरती. आता परिणाम अशा प्रकारचा आहे. भगवान गणपती बाप्पा सुख करत आहे, दुःख हरत आहे. म्हणून सुरुवातीला कसं सुख करता दुःख हरता, काही काही ठिकाणी अशी म्हण सुख हरता दुःख हरता. सुखही हरण करून देतो, दुःखही हरण करून. वार्ता विघ्नाची, वार्ता विघ्नाची सुद्धा आनंद देतो. नुरवी पूर्वी असली इच्छा तर पुरव, नाही तर मग नको पुरव, अशी त्याच्यावर जोरदार. असं होऊ नये. चला, वेळ नाही घेत तुमचा. सांगायचा मुद्दा अशा प्रकारचा आहे. एक सुंदर मूर्ती तयारी केली, दास आपल्या दारामध्ये ठेवावा सेवक. पण कशाची? आता लक्षात आलं ना, मळाचा गणपती म्हणतात. पण कोण्या मळाचा? तो सुंदर सुगंधित कापूर कस्तुरी युक्त पवित्र उठणं. त्या उठण्याचा अंगाचा लेप काढला. आता तर बनीन की नाही गणपती लेप. त्या लेपाचा सुंदर अशा प्रकारचा उठण्याचाच लेप का घेतला? शक्तीला स्पर्श करून ते उठणं बाहेर आलं. शक्तीच्या अंगाला स्पर्श करून. शिवा कोण आहे? शिवा म्हणजे पार्वती. आणि पार्वतीच्या अंगाला स्पर्श करून आलेला जो काही उठण्याचा भाग आहे त्याचा गणपती शक्तीचा पुत्र. नेमकं आहे शक्तिपुत्र, शक्तिपात पुत्र म्हणजेच गणपती. अशी भूमिका आहे. तो पुतळा तयार केला आणि त्याला संजीवनी मंत्राचं अस्तित्व निर्माण केलं. संजीवनी मंत्राचं स्थापित केलं आणि संजीवनी मंत्राने तो पुतळा चालता बोलता केला आणि प्रणाम केला त्या बालकाने. आणि पार्वतीने सांगितलं, बाळा तू माझा पुत्र आहे. असं? आई तू माझी आई आहे? हा, मग मला काय आज्ञा आहे? म्हणे ही छडी घे आणि दारात उभं राहायचं. मी आंघोळ वगैरे काही विशिष्ट कार्य करत असताना कोणीही जरी असला तरी त्याला आतमध्ये येऊ द्यायचं नाही. चालेल? चालेल मात्र काही हरकत नाही. हातात छडी घेतली, आईने दिलेली. दरवाज्यावर तेव्हापासून नो एंट्री कोणालाच. आणि झालं बाबा. एक दिवस असाच प्रसंग घडला. भगवान सांबा सदाशिव नियमाप्रमाणे आले. आता नंदी तर नव्हताच, कोणीच नव्हतं, पण ते एवढंस बालक दिसलं. हे बालक काय? शिवजी मस्त त्रिशूळ घेऊन कसे आले जोराने. आपल्या घरात जसं आपण जातो बेडर, आपल्या घरात मनुष्य कोणाचीच भीती नसते. यायला लागल्याबरोबर या मुलाने छडी आडवी केली. आतने जायचं. शिवजी म्हणतात, अरे जाऊ दे भल्या माणस, आतमध्ये जायचं नाही म्हणजे जायचं नाही. का? माझी आई अंघोळ करते. आईने सांगितलं कोणीही जरी असला तरी आत येऊ द्यायचं नाही. शिवजी म्हणतात, अरे भल्या माणसा मला अर्जंट काम आहे, जाऊ दे आतमध्ये. एक छडी चोपली, भागाव. शिवजी म्हणतात, बापरे बाप, जरा जबरदस्त दिसते. शिवजी म्हणतात, हे बालका, अरे हे काय कसे खेळ करतोय? म्हणे खेळ नाही, आज्ञा आहे. अंदर जाण्या का नाही? अरे माझं घर आहे, माझ्या हक्काचं आहे. तुझी आई माझी पत्नी आहे, माझ्या घरात मला जाऊ देत नाही. नाही सांगितलं ना, नाही द्यायचं. जातो पुढे पुन्हा दुसरा हक्का. शिवजी म्हणतात, बाप रे बाप, असं बालक अजून नाही पाहिलं. उदंड बालक, उदंड बालका. म्हणजे काही म्हण पण आज जाऊ देणार नाही. वापस
शिवजी म्हणतात बर. वापस गेले, त्यांचे गण पाठवले, भूतगण पिशाच गण. ते एवढंसो पोरगो पण ऐकून नाही राहिलं, त्याचा बजेट बसवा. आले ते भूतगण पिशाच गण, जसे आले तसे हातात चाबूक होत असतो. आईनं दिलेली छडी, शक्तीने दिलेली छडी, आला की सपासप एका एका रट्ट्यात कोसो दूर. एवढं साहेब बालक पण अगदी आपलं कार्य करायला लागले. जाऊन पडत काही काही ते शंकराच्या पायावर जाऊन पडत, का रे कसा म्हणे एका रट्ट्यात. दुसऱ्या रट्ट्याचं काय माहिती पडलं नाही. असो एवढं ते बालक उदंड आहे. मोठे मोठे योद्धे पाठवले, परंतु एका छडीनंच ते काम केलं. झालं बाबा. आता शिवजी चिडले. मूर्ख बालक, आपण त्याला बालक म्हणून सोडून दिलं, परंतु तो असे प्रकार करतो. भगवान शिवजी रणभूमीवर आले एकदा करता, आणि आल्यानंतर त्रिशूळ हातात घेतलं. आणि आता हे बालका तू जिवंत राहणार नाहीस म्हटल्याबरोबर तो त्रिशूळ सोडला. दिव्य त्रिशूळ होता भगवान शंकराचा. धडापासून मस्तक वेगळंच करून टाकलं. आता मात्र ही वार्ता कळाली पार्वतीला. धावतच आली. पाहत बाप रे बाप, काली रूप धारण केलं. मग आता पार्वतीने त्या क्रोधाच्या आवेशाने देवी पार्वतीच्या अंगामधून शेकडो देव्या निर्माण झाल्या. शेकडो देव्या काली रूप धारण करून, आणि जेवढे जे होते भूतगण पिशाच गण जे दुरस्ता दिसतील तिकडे पळू लागले. सर्व देवावर आक्रमण केलं त्या देवांनी, त्या शक्त्यांनी. सर्व देव घाबरले. आता काय हे गणेश पुराणामध्ये विशेष वर्णन आहे. गणेश पुराणाचं अस्तित्व आहे. आणि ही शिवकथा गायगावला ज्यावेळेस केली, गणेश चरित्र सांगत असताना त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये आलं, आणि त्यांनी याच वर्षी संकल्प केला, महाराज पुढच्या वर्षी आम्हाला तुम्ही गणेश पुराण सांगा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. म्हणून पुढच्या वर्षी तिथे गणेश पुराणाची कथा होणार आहे. काय भगवंताची कृपा, काय भगवंताची दया. भगवंत कोणाच्या माध्यमातून कोणाच्या अंतकरणात काय निर्माण करून देईल. आणि मी सुद्धा त्यांना व्यासपीठवर हो म्हटलं. म्हणजे चला आता गणेश पुराणाच्या चिंतनाला लागावं लागतं. ही महत्वपूर्ण भूमिका आहे. आणि तो शिवरात्रीचा पर्व आलाय. ते शिवपुराण पंचमुखी शिव त्या ठिकाणी मंदिरामध्ये विराजमान आहेत. तिथे गायगावला वास्तव्य सुद्धा केलेलं आहे मी. बरेच वर्षपर्यंत 10-11 वर्ष तिथे थांबलेला आहात. आणि पंचमुखी भगवान शिव त्यांच्या सानिध्यात गणेश पुराणाचं बापाचं वर्णन केलं. आता पोराचं वर्णन करायला जावं लागतं. ही महत्वपूर्ण भूमिका आहे. सूत म्हणतात शंकादिक ऋषी हो. आता मात्र सर्व देव एकत्रित झाले. नारद त्या ठिकाणी आले. नारदाने देवी पार्वतीला शांत केलं. माते शांत व्हा. शिवजीलाही शांत केलं. युद्ध शांत झालं. पण चिडलेली देवी पार्वती काली रूप धारण करणारी सामान्य नव्हती, असामान्य होती ती. या स्त्रिया जोपर्यंत दुर्गा रूपामध्ये आहेत, अंबा रूपामध्ये आहेत, अंबिका रूपामध्ये आहेत, तोपर्यंत यांचे चेहरे पाहण्याच्या लायकीचे आहेत. जोपर्यंत यांचं सौम्य रूप आहे, प्रसन्न रूप आहे, हसर रूप आहे, तोपर्यंत यांच्याकडे पाहिलं की बरं वाटते. आणि एकदा का यांनी काली रूप धारण केलं, भयान परिस्थिती आहे. चेहरा तोच असतो पण काली रूप धारण केलं की माणूस म्हणतो बरं 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 तू म्हणशील तसं. कधी कधी काली रूप धारण करावं, कधी कधी ऐकत नाही ना माणूस, हट्टी पेट नाही, मग बरं 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 तू म्हणशील तसं नाही. पण हमेशा काली रूप नसावं, सौम्य रूप असावं. ही महत्वपूर्ण भूमिका. रागावले की स्त्रियांचा चेहरा बिघडून जातो. राग आला की बरं. आणि एक सांगू माझे अनुभव, काही काही स्त्रिया रागावल्यावरच चांगल्या दिसतात. असली आहे. काही काही स्त्रिया चेहरा असा रागीट चेहरा आहे त्या एवढ्या सुंदर दिसतात ना, असं वाटते रोज यांना राग आणून द्या. कधी कधी असंही करावं, जर राग आल्यावर चांगली दिसत असेल तर.
राग आणून दिला पाहिजे म्हणजे मग हा मस्त मस्त बाबा क्या बात, काय सुंदर रूप आहे. स्तुती करावं त्याची. असे ना काही शांत राहिल्या तरी चांगल्या दिसतात, काही क्रोध आला तरी चांगल्या दिसतात. आणि तसे सुद्धा माता भगिनी चांगल्याच दिसत असतात माणसाईपेक्षा. कारण त्या मी करतात, अभयताना काहीच करत नाही. कुठला घेतात साथ ह्या नटून फुटून मस्त व्यवस्थित. चला भूमिका आहे हे वर्णन जे काय बोलतो ते माझ्या पदार्थ नसतं, देवी भागवतामध्ये आहे. हे सूत्र देव स्त्रीने कसं जीवन जगावं, स्त्रीने जगतामध्ये कसं वागावं, पुराव्याशिवाय नाही काही. म्हणून बोलायचं ते एखादा असला दाखवा बरं कुठे, चाल दाखवतो. श्लोक वाचता येते का, तो श्लोक वाच. नसेल वाचता येत तर मराठी अर्थ वाच, मराठी नसेल ते हिंदी अर्थ वाच. आहे की नाही तर म्हणून बोलावं, पण तसं बोलू नये. काहीतरी आधार असावा तर तो बोलावं, नाहीतर समाजात फिरणं एवढं सोपं नाही, फार गडीने. पूर्ण गुरुकृपा संपादन करावी, पूर्ण अभ्यास करावा, करतच राहावं. जीवनभर अभ्यास करावा, जीवनभर अभ्यास करावा. कोणीच पूर्ण ज्ञानी होत नाही, आयुष्यभर अभ्यासच करावा लागत असतो. म्हणून ते कार्य आपण करावं आणि या उद्दिष्टाने आपलं कार्य सिद्धीला जात असतं. सगळे शांत झाले आणि देवी पार्वती म्हणाली, हे स्वामी तुम्ही हे बरं नाही केलं. मी मोठ्या प्रयासाने प्रयत्नाने संजीवनी मंत्राच्या आधाराने त्याला पुत्रत्व प्राप्त करून दिलं आणि तुम्ही हे कार्य केलं, कदापि बरं होणार नाही. पहा स्त्री कधी कधी शाप देते बरं. हो, म्हणून पतीने पत्नीचा शाप घेऊ नये. आणि सावधान, पत्नीने कधी आपल्या नवऱ्याला शाप देऊ नये. त्याच्या नावाने कधी बोट मोडू नये. कसं होईल असं होईल, तसंच होईल. वास्तुशांतीचा देव म्हणते तसा असतो. आपलाच नवरा आपल्या हाताने गमावता का? म्हणून स्त्रियांनी बोलत असताना फार मोठा विचार करून बोलावं. वास्तुदेवता होकार देत असते, ही भूमिका आहे. पार्वतीने सांगितलं तुमचं हे वागणं योग्य नाही, माझा पुत्र मला पाहिजे. आणि जर माझा पुत्र मला दिला नाही तर मी अख्खं जगत नष्ट करून टाकेल. रागात काही होते, क्रोधामध्ये काही बोलल्या जातं आणि होते, घडतात त्या घटना. सर्व ऋषी मुनी आदी करून देव लोक एकत्रित झाले. आता काय करावं म्हणून शांततेने त्यांनी विचार केला आणि ऋषीगणाने सांगितलं, महात्म्याने सांगितलं, उत्तर दिशेने जा. उत्तर दिशेने पहिल्यांदा जो कोणी दिसेल त्याचं मस्तक तोडून आणा. मग सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठले आणि नित्यकर्म करून उत्तर दिशेने जायला लागले तर असणारा एक दात खंडन झालेला शुभ्र वर्णाचा हत्ती त्यांना दिसला. एक दात होता, एक खंडन होता अर्धा केलेला. अगदी त्याचं मस्तक घेतलं, आणलं. भगवान सांब सदाशिवाने संजीवनी मंत्राच्या द्वारे त्या धडाला लावलं. नंतर ते पुन्हा जीवित झाले आणि आता तर एवढं सुंदर शरीर शोभायमान झालं. त्या गणपतीच्या मस्तकाने नाही, शक्तीच्या मस्तकाने काय झालं, गणपती सुंदर दिसायला लागले. सर्व देव लोकांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली आणि आरती सुद्धा करण्यात आली. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जल की पार्वती पिता महादेवा, अशा प्रकारे स्तुती पाठ केली. आणि नंतर सगळ्यांनी आशीर्वचन दिलं आणि सांगितलं, पार्वतीने या गणपतीला आणि माझ्या असणाऱ्या कार्तिकेयला गणाचा अध्यक्ष बनवा आणि यांना देवाचा अध्यक्ष बनवा. आणि त्या दिवसापासून असणाऱ्या गणपतीची पहिली पूजा झाल्याशिवाय कोणत्याच देवाची पूजा होत नाही. हे एक कारण आहे. आणखीन एक दुसरे कारण आहे, सगळ्यांच्या अगोदर गणपतीची पूजा का करतात, का करावी गणपतीची पूजा, त्याचं कारण फार महत्वपूर्ण आहे. ते कारण आपण दुपारच्या विषयामध्ये चिंतनामध्ये घेऊ. आणि नंतर आद्य गणपती जो आहे त्या आद्य गणपतीचं वर्णन केल्या जाईल. आणि हा म्हणता म्हणता दुपारच्या विषयामध्ये आपल्याला असणाऱ्या उत्तरार्धामध्ये प्रवेश करायचा. उर्वरित उद्याचा
कथेचा दिवस आहे. आपल्याला त्याच्यामध्ये आणखी उर्वरित काही कथा शॉर्टकट स्वरूपाने आपण या ठिकाणी चिंतन करूया.